नमस्कार मित्रांनो, साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे. प्रेमाची गोष्ट ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता इकडे ही मुक्ता ह्या कोमलला खूप काही समजावून सांगत असते. प्रेमाने 4 गोष्टी सासरला गेल्यावर कसं वागायचं कसं नाही हे सर्व आपली मुक्ता कोमलला समजावत असते. त्याचवेळेस सावनी सर्व काही दोघींमधील चोरून बोलणं ऐकत असते. आता इकडे कोमलला सुद्धा मुक्ताचं सर्व काही म्हणणं पटलेलं असतं. आता कोमल लगेच या मुक्ताला मिठी मारते. त्यानंतर ही सावनी आपल्या मनाशी बोलते की अगं, तू किती जरी कोमल समोर ढाल बनून राहण्याचा प्रयत्न केला ना तरी पण माझा कुठून होईल ते सांगू शकत नाही मी, असं पण ही सावनी आपल्या मनाशी बोलते. मी तुला अजिबात हलक्यात घेणारी बाई नाहीये. आता मला पण माहीत आहे की तू पण गप्प बसणारी नाहीस आहे. आत्तासुद्धा तुझ्या डोक्यामध्ये काहीतरी शिस्त आहे. मला थोडंसं तुझ्यापासून सावधच राहावं लागेल, असे पण ही सावनी आता आपल्या मनाशी बोलते. दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे मुक्ता थोडीशी कोमलकडे बघून विचार करत असते की हे बघ कोमल, अगं मी तुला जे काही सर्व सत्य चांगलं वागण्यासाठी तुला काही गोष्टी सांगितलेल्या आहेत, तुझ्या डोळ्यामध्ये मी कधीच अश्रू येऊन देणार नाही आहे. कारण मला तुला नेहमी आनंदात बघायचं आहे आणि अभिषेकचं खरं रूप जे आहे ते मला सर्वांसमोर आणायचं आहे, असं मी तुला प्रॉमिस करते. असं म्हणत मुक्ता ही आपल्या कोमलच्या डोक्यावर हात ठेवते आणि प्रेमाने फिरू लागते. तर कोमल खूप खुश होऊन आपल्या वहिनीकडे बघत राहते. तर हे सर्व बघून सावनी खूप रागाने ह्या आपल्या मुक्ताकडे बघते. दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता रात्रीची वेळ असते. मुक्ता ही आपल्या बेडवरती झोपण्यासाठी गेलेली असते आणि अंगावरती ब्लँकेट घेऊन मुक्ता ही तिथे बसलेली असते. तेवढ्या तिथे सागर जातो. सागर बोलतो की आता सर्व काही तयारी झालेली आहे, थोडीशीच पेंडिंग राहिलेली आहे. आता दाराला तोरणं लागणार आहे, घराला लाईट माळ लागणार आहे आणि अशा सजलेल्या घरामधून आपली कोमल आता सर्वांसमोर नवरी बनून येणार आहे, असं पण सागर आता ह्या मुक्तासमोर बोलत असतो. परंतु मुक्ता ही अपसेट असते. मुक्ता ही थोडीशी आपल्या मनाशी एकटीच विचार करत असते. त्याच वेळेस आता इकडे सागर बोलतो की आता कुठे साखरपुडा होतोय, त्यानंतर लगेच लग्नाची घाई सुरू होणार आहे. घरामध्ये बस्ता वगैरे सर्व काही शॉपिंग, खूप काही धावपळ होणार आहे, असं पण इकडे सागर या मुक्तासमोर बोलत असतो. असेच दिवस जाता जाता एक दिवस कोमल ही कशी घरातून निघून जाईल ते कळणार सुद्धा नाही, असं पण इकडे आता सागर याकडे बघत बोलतो. तर मुक्ता आता सागरकडे बघते. आता सागर या मुक्ताला सांगतो की खरोखर मी अगदी खूप खुश आहे बरं का, कारण आमच्या कोमलला खूप सुंदर मुलगा मिळालेला आहे, त्यामुळे मला खूप छान वाटतंय, असं पण सागर या मुक्तासमोर बोलतो. खरोखर अभिषेक मुलगा खूप चांगला मुलगा आहे. आपल्या कोमलला आयुष्यभर सुखात ठेवेल, अगदी जीव लावेल, प्रेम करेल, असं पण आता इकडे हा सागर या मुक्ताला सांगतो आणि बोलतो की आता फक्त 8च दिवस लग्नाला पेंडिंग राहिलेले आहेत. आयुष्यभर कोमल इथे आहे म्हणून मी लक्षच दिलं नाही आणि एक दिवस असं बघायला मिळणार आहे की माझी कोमल आता माझ्यापासून दूर जाणार आहे, असं पण सागर या मुक्ताला जेव्हा सांगतो. माझ्या कोमलसाठी खूप काही करायचं आहे, असं पण आता इकडे हा सागर या आपल्या मुक्ताला सांगतो. कारण माझ्या 8 दिवसामध्ये मला कोमलला इतकं काही प्रेम द्यायचं आहे आणि जेव्हा माझी कोमल सासरी जाणार आहे ना त्यावेळेस मी माझ्या कोमलच्या समोर चुकून येणार नाही. कारण माझं जे हृदय भरून येणार आहे ना त्याला मला आवर घालता येणार नाही आहे. त्यामुळे मी माझ्या कोमलसमोर जाणारच नाही आहे, असं पण सागर आता या मुक्ताला सांगत असतो आणि सागरच्या डोळ्यामधून थोडंसं पाणी आलेलं असतं. रडत असतो सागर हा कोमलसाठी. त्यावेळेस आता मुक्ता या सागरला आपल्या जवळ घेते आणि बोलते की प्लीज तुम्ही रडू नका, ॲटलिस्ट तुम्ही असं कधीच रडायचं नसतं. नंतर मुक्ता ही स्वतः या सागरच्या डोळ्यातलं पाणी पुसते. तर सागर आता मुक्ताचा हात आपल्या हातात घेतो आणि मुक्ताकडेच एकटक प्रेमाने बघत राहतो. त्यानंतर मुक्ता ही सागरला बोलते की चला झोपूयात आपण, तुमच्या लाडक्या बहिणीचा साखरपुडा आहे ना, मग खूप कामे आहेत, सोडा माझा प्लीज हात, झोपू द्या मला, असं पण आता मुक्ता सागरला बोलते. तर सागर मुक्ताचा हात सोडतो आणि लगेच रिमोट आपल्या हातात घेतो. इकडे मुक्ता बोलते की अहो काय कळतं सागर, तुम्ही पण झोपा, धावपळ होणार आहे. त्यावर सागर बोलतो की अहो मी फक्त 10च मिनिट न्यूज बघतो आणि मग झोपतो. तर मुक्ता ठीक आहे असे बोलते आणि ती आता आपल्या जागेवरती झोपते. दोघेही बेडवरतीच असतात. त्यानंतर इकडे असं बघायला मिळतं की आता घरामध्ये सर्वजण बसलेले असतात. इकडे सागर आपला मोबाईल बघत असतो. कोमल सुद्धा सागरजवळ बसलेली असते. तेवढ्यात इंद्राकुळी बोलतात, कोमल तुझी पार्लरवाली कधी येणार आहे मेकअप करायला. तेवढ्यात स्वाती बोलते की अगं मम्मी, तिची मेकअपवाली जयपूरला मेकअप करण्यासाठी थोडीशी बाहेर गेलेली आहे. तर कोमल बोलते की आई मी माझा मेकअप करेल आणि जेव्हा माझं लग्न असेल तेव्हा ती येईल, त्यानंतर मग मी तिला बोलून मेकअप करेल, असं पण इकडे ही कोमल आपल्या आईला सांगते. त्याच वेळेस आता तेवढ्यामध्ये ही सावनी तिथे येऊन सर्व काही बोलणं गुपचूप ऐकते. आता इकडे सागर हा आपल्या इंद्राकुळीला जवळ घेऊन आणून बसवतो आणि बोलतो की बस इथे आई तू. तर आता इकडे इंद्राकुळी मुक्ताला सांगते की हे बघ मुक्ता, ज्यावेळेस मुलाकडची माणसे येतील ना त्यावेळेस तू
त्यांचं औक्षण कर बरं का, असं पण इकडे ही इंद्राकुळी या मुक्ताला सांगते. नंतर इंद्राकुळी बोलते की काय गं, आवराआवर किती राहिली अजून. तर मुक्ता बोलते की सर्व काही पॅकिंग करून झालेली आहे मम्मी, आता कसलं टेन्शनच घ्यायचं नाही. त्यावर आता इंद्राकुळी बोलतात की आता गुरुजी येतील, त्यांना मी सर्व काही सांगितलेलं आहे ते करतील त्यांच्या पद्धतीने. आता सावनी तर सर्व काही गुपचूप ऐकत असते. त्यानंतर आता इंद्राकुळी या मुक्ताला विचारतात की काय गं, तुला दागिन्यांची चावी दिली होती, दागिने व्यवस्थित ठेवलेत का. आता मुक्ताचं काही लक्षच नसतं. त्यानंतर इंद्राकुळी बोलतात की अगं मुक्ता, मी तुला काय विचारते, दागिने कुठे. तर आता इकडे ही मुक्ता बोलते की अहो आई लॉकरमध्ये ठेवले आहेत. तर आता लकिया मीरला बोलतो की एक काम कर ना, येताना तू तुझा कॅमेरा घेऊन ये, आपण जे काही हे इथे कार्यक्रम होणार आहे त्याचे रील्स काही सोशल मीडियावर टाकू, असं पण आता मीरला हा लकी बोलतो. तर मुक्ता आता मीरकडे बघते. त्यानंतर आता मुक्ताला ही आयडिया खूप पटते. मुक्ता बोलते की मला तर हा मार्ग करायचाच आहे आणि खरोखर ही आयडिया खूपच सुंदर आहे, असं पण मुक्ता ही आपल्या मनाशी बोलते. तर इंद्राकुळी ह्या मुक्ताकडे बघतात. त्यानंतर ही मुक्ता हळू सागरला बोलते की आता आपण ह्या कोमलच्या एंगेजमेंटच्या लग्नाची अनाऊन्समेंट नाही करणार का, असं पण मुक्ता आता सागरला विचारते. तेवढ्यात आता स्वातीला सुद्धा हे म्हणणं खूप आवडतं. त्यावेळेस आता पुन्हा कोमल ह्या मुक्ताकडे बघता. त्यानंतर आता इकडे ही मुक्ता बोलते की आपण आता कोमलच्या लग्नाची मस्त अशी ग्रँड अनाऊन्स करूयात, कारण सागर कोळींच्या बहिणींच्या लग्न म्हटल्यावर खूप मोठी अनाऊन्समेंट करावी तर लागणारच आहे ना, असं पण आता इकडे ही मुक्ता कोमलकडे बघत सागराला सांगते. तर सावनी सर्व काही ऐकत असते. त्यानंतर मुक्ता बोलते की आपण एक काम करूयात, एखादा अभिषेकचा आणि कोमलचा छान असा सुंदर जो फोटो असेल ना, तो सोशल मीडियावरती फोटो टाकूयात आणि असं टाकूयात की सागर कोळींच्या घरी आता वाजणार सनईंचे चौघडे. ही आपली कोमल कोळी आणि अभिषेक ह्या दोघांचं होणार शुभविवाह, असं आपण सर्व काही सोशल मीडियावरती टाकूयात. प्रकारे अशी अनाऊन्समेंट आपण करूयात, असं पण आता इकडे ही मुक्ता सर्वांकडे बघत बोलत असते. त्यावर आता स्वाती बोलते की मम्मी बघ ना, मुक्ता वहिनीला किती छान आयडिया सुचली. आता इकडे इंद्राकुळी बोलतात की हो, मला सुद्धा मुक्ताचं हे म्हणणं खूप पटलं बरं का. तर आता सागर बोलतो की मला पण ही आयडिया खूप पटली बरं का. असं बघायला मिळतं की आता इकडे मुक्ता बोलते की आता अजिबात वेळ वाया न घालवता आपण हे रील्स जे आहे ते सर्व सोशल मीडियावरती टाकूयात. तर आता इकडे सागर या मीरला बोलतो की ही सर्व जबाबदारी तुझ्यावर बरं का. तर मीर हो असं बोलतो. असं बघायला मिळतं की मुक्ता, लकी आणि मीर हे तिघेजण एका रूममध्ये येतात. त्यावेळेस आता लकीला आणि या मीरला काही मुक्ताची आयडिया आवडलेली नसते. तर आता मीर बोलतो की अगं वहिनी, आपण एकीकडे लग्न मोडतो, दुसरीकडे सोशल मीडियावरती ते फोटो का व्हायरल करायचे. आता मुक्ता बोलते की अरे मीर, तुला काही समजतंच का, ज्यावेळेस अभिषेकची बायको ते सर्व काही सोशल मीडियावरती या अभिषेकच्या लग्नाचे फोटो बघेल, आपल्या नवऱ्याचं दुसरं लग्न होतंय, अशी कुठली बायको सहन करेल मला सांग ना. अरे ती पळत येईल पळत, असं पण आता इकडे ही मुक्ता या मीरला आणि लकीला सांगत असते. आणि त्याचवेळेस दोघेही या मुक्ताकडे बघत राहतात. तर पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे ही मिहिका रूममध्ये बसलेली असते. त्यावेळेस आता मिहिका आपल्या मोबाईलमध्ये बघते की कोमलचं लग्न ठरलंय. आता मिहिका बोलते की वाव, कोमलचं लग्न ठरलंय, असे म्हणत ही मिहिका खूपच खुश होते. तेवढ्यात आता हर्षवर्धन तिथे येतो आणि मिहिका ही काहीतरी विचार करते, हे हर्षवर्धनच्या लक्षात येतं. आता हर्षवर्धन आपल्या मनाशी बोलतो की त्यानंतर आता हा हर्षवर्धन या आपल्या मिहिकाच्या पाठीमागे येऊन उभा राहतो. तर मिहिका ही त्या कोमलच्या लग्नाचे सर्व काही रील्स मोबाईलमध्ये बघत असते. तर आता हर्षवर्धन बोलतो की वा, आता तर सागर कोळीच्या बहिणींचं लग्न आहे वाटतं. त्यानंतर आता इकडे हर्षवर्धन बोलतो की आता तर तू तिकडे ह्यावेळी तिकडे असायला हवी होती ना, घरचे तर तुला खूप मिस करत असतील ना, असं पण आता इकडे हर्षवर्धन या मिहिकाला बोलतो. तुला बोलवलं पण नाही का गं एंगेजमेंटला. जाऊ दे, नको टेन्शन घेऊ, मी तुला घेऊन जाईल तिकडे. अगं तू खूप रागावली आहेस का डार्लिंग. अगं बोल ना माझ्याशी, का बोलत नाही तू. मी तुला घेऊन जाणार आहे साखरपुड्याला, चल आपण जाऊयात, असं पण आता हा हर्षवर्धन या मिहिकाला बोलतो. त्यावर मिहिका बोलते की मला काही गरज नाही साखरपुड्याला जायची, समजलंच का. त्यावर आता इकडे मिहिका बोलते की मला नाही जायचं साखरपुड्याला, मी फक्त हे सर्व आईवडिलांसाठी सर्व गोष्टी सहन करते आणि मला जायचंच नाही आहे तिकडं. मला मीरचा प्रश्न माझ्यासमोर आहे, माझं मीरवर अजूनही प्रेम आहे, तुम्ही काही करा, मी मीरची जागा कधी घेऊ शकत नाही, असं म्हणत ही मिहिका लगेच तिथून उठून जाते. हर्षवर्धन खूपच भडकतो. दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता दुसऱ्या दिवशी एंगेजमेंट असते. मुक्ता रूममध्ये छान तयार होत असते. सागरसुद्धा तिथे जवळच असतो. सागरसुद्धा मुक्ताकडे बघत विचार करत असतो. आता ही मुक्ता आपल्या कानामध्ये कानातले घालत असते. तर आता सागर बोलतो की आता काहीतरी गंमतच करतो, असं म्हणत आता सागर लगेच या मुक्ताजवळ जातो.
त्यानंतर मुक्ता इकडे विचार करू लागते की आज जर माझा प्लॅन सक्सेस झाला तरच त्या अभिषेकची बायको समोर येईल आणि हा जर प्लॅन फ्लॉप झाला तर काही खरं नाही, असं पण इकडे ही मुक्ता त्या गोष्टीचा विचार करत असते. इकडे सागर हळूच मुक्ताजवळ येऊन उभा राहतो आणि बोलतो की कसा दिसतो सांगा ना मुक्ता मी, असं पण सागर या मुक्ताला विचारतो. तर आता इकडे मुक्ता या सागरकडे बघते आणि बोलते की मस्त दिसता तुम्ही. त्यावरच आता इकडे सागर बोलतो की अहो मी कुर्त्याबद्दल विचारतो, तसं तर मी ऑलरेडी छानच दिसतो. तर इकडे मुक्ता बोलते की तुम्हाला कुर्तासुद्धा खूप सुंदर दिसतो. त्यानंतर आता सागर बोलतो की अहो नीट तरी बघा कलर कसा दिसतोय माझ्यावर. तर मुक्ता बोलते की अहो सुंदर दिसतोय कलर, मी छान बघितलं ना. त्यानंतर आता सागर बोलतो की ताईकडे सागर बोलतो की हे माझ्या बाबतीत नाही चालणार तुम्हाला. इथे स्वाती कुणाच्या बाबतीत जर असं असतं ना तर बारकाईने चांगलं बघितलं असतं काय प्रॉब्लेम आहे, काय कमी आहे, काय जादा आहे. परंतु तुम्हाला माझं काही घेणं देणंच नाही आहे, माझी किंमतच नाही आहे, असं हा सागर जेव्हा मुक्ताला बोलतो तर मुक्ता लगेच या सागरच्या जवळ येऊन बसते आणि बोलते की अहो हे काय लहान मुलासारखं तुमचं. मुक्ता बोलते की अहो नेमकं प्रॉब्लेम काय तो तर काय सांगा. तर आता सागर बोलतो की माझ्या कुर्त्याचं बटन तुटलं, तुमच्या कसं लक्षात नाही आहे. तर इकडे मुक्ता बोलते की सॉरी द्या इकडे ते बटन मी लावते. आता सागर लगेच ते बटन या मुक्ताच्या हातात देतो. त्यावेळेस आता इकडे बोलते की तेवढा कुर्ता काढून द्या मी बटन लावून देते. आता इकडे सागर बोलतो की मला काय म्हणायचं आहे त्याच कुर्त्यावर जर बटन लावलं तर काय प्रॉब्लेम होईल, असं पण सागर या मुक्ताला बोलतो. तर आता मुक्ता लगेच बोलते की काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला कुर्ता काढून द्यायला. तर सागर बोलतो की नवऱ्याच्याच कुर्त्याला बटन लावायचं आहे ना, मग काय प्रॉब्लेम आहे. त्यानंतर आता मुक्ता ही सुईदोरा घेऊन येते आणि सागरच्या त्या कुर्त्याला ते बटन लावत असते. परंतु सागर या मुक्ताकडेच एकटक बघत राहतो आणि दोघेही आता पूर्णपणे एकमेकांच्या जवळ आलेले असतात आणि त्याच वेळेस मुक्ता ही बटन लावत असताना मुक्ताच्या चेहऱ्यावर ते डोक्याचे केस येतात. तर आता हा सागर हळूच प्रेमाने त्या केसांवर फुंकर मारत असतो. तर मुक्ता लगेच सागरकडे बघते. तर पुन्हा आता सागर त्या केसांवर फुंकर मारू लागतो आणि थोडासा हसू लागतो. त्यामध्ये आता मुक्ता व सागर दोघे खूपच एकमेकांजवळ येतात. आता सागरला थोडीशी सुई टोचते. तर इकडे सागर बोलतो की तुम्हाला नसलं जमेत तर मी करतो. तर मुक्ता बोलते की आय एम सो सॉरी मी करते थांबा. आता पुन्हा दोघे खूप एकमेकांच्या जवळ येतात आणि त्याच वेळेस आता हा सागर या मुक्ताच्या अगदी जवळ येऊन कानाचा किस घेत असतो. त्याच वेळेस आता मुक्ता व सागर दोघे खूप काही रोमांस करत एकमेकांजवळ येतात आणि तेवढ्यामध्ये आता ही इंद्राकुळी मुक्ताला आवाज देते. तर आता इकडे ही मुक्ता आता तिकडे जाते. तर मित्रांनो आता उद्याच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की अभिषेकने त्याच्या बायकोला ह्या एंगेजमेंटच्या ठिकाणी आणलेलं असतं आणि अभिषेक त्या बायकोला बोलत असतो की आपल्याला ह्या लग्न केल्यामुळे खूप काही पैसे मिळणार आहे, त्यामुळे मी हे सर्व काही करत आहे, असं हा अभिषेक आपल्या बायकोला सांगत असतो. आणि तेवढ्यात मुक्ता हे सर्व काही अभिषेकचं बोलणं ऐकते आणि आपल्या तोंडालाच हात लावते आणि ते दोघे ज्या रूममध्ये गेलेले असतात ती रूम बाहेरून लॉक करून घेते. आता इकडे ही मुक्ता सागरला घेऊन येते आणि सागरला बोलते की अहो तो अभिषेक आपल्या कोमलला फसवायला निघालेला आहे. तुम्हाला माहीत आहे का ऑलरेडी त्या अभिषेकचं एक लग्न झालेलं आहे आणि त्याची बायको व तो ह्या रूममध्ये आहे, असं पण ही मुक्ता या सागरला सांगते. आता हा सागर त्या रूमचा दरवाजा उघडतो तर समोर आता अभिषेक आणि त्याची बायको सागर मुक्ताला दिसते. तर मित्रांनो आता मुक्ताने सर्व सत्य तर ह्या अभिषेकचं सागर समोर आणलेलं आहे. आता नेमकं पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद.